नमस्कार. जॉग्राफी 5वीचं हे पुस्तक आहे. चॅप्टर फर्स्ट, शेप ऑफ द अर्थ. तर याच्यामध्ये काय सायंटिस्ट लोकांनी काही एक्सपेरिमेंट केले, जसं की डिस्कचा एक एक्सपेरिमेंट होता आणि ऑरेंजचा. त्यांनी काय केलं, एका अंधाऱ्या खोलीत किंवा एक लाईट असलेली खोली, त्याच्यामध्ये मेणबत्तीच्या समोर डिस्क धरली, तर त्याचा प्रकाश डिस्क सारखा दिसला. मग त्यांनी काय केलं, त्याची पोझिशन जी आहे ती चेंज केली. तर डिस्कची पोझिशन जशी चेंज झाली, त्याची सावली जी आहे त्याची पण पोझिशन चेंज झाली. इन्स्टेड ऑफ सर्क्युलर त्याला एक अशी लाईन दिसली सरळ. पण त्यांनी तेच एक ऑरेंज घेतला, ऑरेंजची शॅडो बघितली आणि त्याच्यानंतर ऑरेंजला पण टर्न केलं. पण नो मॅटर वॉट, ऑरेंजला कितीही टर्न करा तुम्ही, 90, 180 डिग्री किंवा 360 डिग्री, त्याचा जी सावली आहे त्याचा शेप जो आहे तो कधीच चेंज झाला नाही. तर त्यावरून मग त्यावेळेस 2 थिअरीज होत्या की अर्थ ही एक फ्लॅट शेप्ड आहे, अर्थचा शेप जो आहे तो फ्लॅट आहे, आणि दुसरी थिअरी होती की अर्थ ही स्पेरिकल आहे. तर अर्थातच मग या सावलीवरून जी की पृथ्वीची सावली ही चंद्रावरती पडते, तर चंद्रावरती कधी पण सावली ही अशा प्रकारे लाईनमध्ये दिसली नाही. दॅट वॉज ऑलवेज स्फेरिकल. तर त्याच्यावरून त्यांनी एक अंदाज बांधला की पृथ्वीचा जो शेप आहे तो डिस्क फ्लॅट अर्थ नसून तो एक स्पेरिकल आहे. तसंच त्यांनी काय आहे की ऑब्झर्वेशन केलं, दूरवरून येणारी जहाज जी आहे तर ती क्रमाक्रमाने दिसत जाते. अगोदर त्याचा वरचा जो झेंडा असतो, ज्याला की इंग्रजीत मास्ट असे म्हणतात, तो दिसला. त्याच्यानंतर मध्यंतरीचा भाग आणि त्याच्यानंतरचा हा. जर अर्थ फ्लॅट असती तर वन साईडमध्ये सर्व जहाज दिसली असती, परंतु अर्थ फ्लॅट नाही आहे, ती अशी स्फेरिकल आहे, वर्तुळाकार. त्याच्यामुळे जशी जशी ती जवळ येत जाते तसं तसं त्याचा भाग जो आहे तो जवळजवळ दिसत जातो. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की अर्थ जी आहे तिचा जो ॲक्सिस आहे त्याच्यावरती ती रोटेट करते. त्याच्यामुळे काय, ती इक्वेटरला थोडी फुगलेली आहे. तर द अर्थ इज नॉट ए परफेक्ट स्पियर, रादर इट्स शेप ॲट द पोल्स इज स्लाइटली फ्लॅट अँड इट बल्जेस ॲट द इक्वेटर. त्याचं कारण तेच आहे, ॲक्शियल मोशनमुळे. द अर्थ रोटेट्स ऑन इट्स ॲक्सिस अँड इट इज धिस that has led to the bulge at the equator and relative flatness at the poles. The Earth's equatorial, मग त्यामुळे काय की अर्थातच जी इक्वेटोरियल डायमीटर आहे ती थोडीशी जास्त असणार ॲज कम्पेअर्ड टू तुमची पोलार डायमीटर. तर अर्थची इक्वेटोरियल डायमीटर ती 12,756 किलोमीटर. बघा, हे सर्कम्फरन्स नाही आहे, डायमीटर आहे बरं का. आणि पोलार डायमीटर आहे ती थोडीशी कमी, 12,756 पेक्षा थोडीशी कमी, म्हणजे किती, 12,714 किलोमीटर. त्याचा डिफरन्स जर घेतला तो डिफरन्स 42 किलोमीटर्स एवढा येतो. ठीक आहे. तर हे बेसिक चॅप्टर होता, शेप ऑफ द अर्थ. पुढचा चॅप्टर लोकेटिंग अ प्लेस ऑन द अर्थ, अर्थातच लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड याच्याबद्दलचा आहे. धन्यवाद.